पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे। दोन्ही महिन्याचे पैसे उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज 17 डिसेंबर बुधवार रोजी एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की आज 17 तारखेला पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, अशा मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे, सर्व अफवांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आज 17 डिसेंबर बुधवार रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल, त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर हप्त्याचे 1,500 रुपये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली। परंतु लाडक्या बहिणींना जरी नोव्हेंबर संपलेला असेल आणि डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला असेल तरी पण लाडक्या बहिणींनो, आज यापासून या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमची खऱ्या अर्थाने आज 17 डिसेंबर, उद्या 18 डिसेंबर, परवा दिवशी 19 डिसेंबर आणि त्याच्या परवा दिवशी 20 डिसेंबर अशा पद्धतीने या 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज नाही। कारण आज या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 1 कोटीपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत। परंतु उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींचे डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे, आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे वाटप होतील। त्यामुळे ज्यांचं आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळी सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिलेला आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। ही केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता वाटप होत आहे। कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारचा नियम आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, त्या महिन्याच्या शेवट
शेवटचे 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे वाटप केले जात असतात, परंतु लाडक्या बहिणींनो आता नोव्हेंबर अख्खा संपवून गेलेला आहे. डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे. त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, कारण त्यांच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता आणि आता डिसेंबर महिना संपत आला तरी पण त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. आणि त्यातच लाडक्या बहिणींनो मागच्या 7-8 दिवसांमध्ये म्हणजेच 9 डिसेंबर रोजी शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, डिसेंबर हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाने GR सुद्धा काढण्यात आलेला होता. परंतु जरी GR आलेला असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडक्या बहिणी या ठिकाणी नाराज झालेल्या होत्या ना. लाडक्या बहिणींना वाटलं होतं की हे सरकार आपल्याला फसवत आहे, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे सरकार फसवणार नाही. हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं सरकार आहे. वर्षानुवर्ष लाडक्या बहिणींकडून फक्त मतदान घेतलं जायचं, परंतु त्या लाडक्या बहिणींना कोणतीही शासकीय योजना सुरू केलेली नव्हती. परंतु जेव्हापासून राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे तेव्हापासून राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे सरकार तुमच्या फायद्याचं आहे, हे सरकार तुमच्या हिताचं आहे. त्यामुळे काळजी करू नका. सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. आणि या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तर या तिघांना सुद्धा जास्तीत जास्त मतदानाची गरज होती. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज सुद्धा सुरू होतं. त्यामुळेच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे वेळेवर आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आता उशीर होणार नाही. आता या ठिकाणी भरपूर वेळ गेलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. पहिले 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले, मध्यस्थी नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होत नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींची प्रतीक्षा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 100 आणि 101% संपणार आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये आजपासून निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट आलेल्या होत्या, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी आज या ठिकाणी 17 डिसेंबर बुधवार रोजी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये जमा होतील आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. तर एकत्रितपणे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. तर या 3 दिवसांचे हे 36 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची संपूर्ण सविस्तर या ठिकाणी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांच्या तिघांच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेले होते की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील तर त्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची
करायचे नाही। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज 17 डिसेंबर बुधवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे तर या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना उद्या 18 डिसेंबर उद्याचा वार गुरुवार आहे, तर उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत तर ते उद्याचे जिल्हे आणि बँका सुद्धा वाचून दाखवत आहे। आणि परवा दिवशी 19 डिसेंबर शुक्रवार या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो कसलीच काळजी सुद्धा करायची नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून काटाकाट बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। बहिणींची खऱ्या अर्थाने या ठिकाणी 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। म्हणजे सरकारची भरपूर नागरिकांनी फसवणूक केल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। राज्य सरकारच्या तिजोरीवरती आता सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा आलेला आहे, कारण राज्यातील ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले आहेत आणि राज्यातील ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नव्हत्या त्यांनी सुद्धा सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात हप्ता घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना तातडीची आणि अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या लाडक्या बहिणींनी या सर्व गोष्टींची नियमावली आणि या सर्व गोष्टींचं पालन करायचं आहे। तर बघा लाडकी बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये आज 17 डिसेंबर बुधवार रोजी पैसे वाटप होत आहेत। त्याचप्रमाणे उद्या 18 डिसेंबर गुरुवारी सुद्धा पैसे वाटप होतील, परवा दिवशी 19 डिसेंबर शुक्रवारी सुद्धा पैसे वाटप होतील। म्हणजेच लाडकी बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्यांच्यावरती 100% अन्याय सुद्धा होणार आहे। आता बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने सर्व लाडक्या बहिणींसाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून काही उपाययोजना सुरू सुद्धा केलेल्या आहेत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सदृढ बनवण्यासाठी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। जर लाडक्या बहिणींना योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर लाडक्या बहिणींना अर्ज करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर या उपाययोजना कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे, परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। तर आज 17 डिसेंबर बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर बँकांची यादी पाहायची आहे, परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँक पाहण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र आहात का, डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये वाटप केले जात आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांनाच पैसे सोडलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे सोडलेले नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। राज्यातील ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या सर्वांच्या खात्यामध्ये
नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता वाटप होत आहे। परंतु जर लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांना हे पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत। लाडक्या बहिणीने या ठिकाणी तुम्ही पात्रता अटी शर्ती या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये सरकारने सांगितलेल्या माहितीप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना पैसे मिळतील, ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा पुढे नसेल त्यांना पैसे मिळतील, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थी असतील त्यांना पैसे मिळणार नाही, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळतील, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीने सरकारच्या माध्यमातून काही जुन्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर याच्यामध्ये काही नवीन पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये सुद्धा बसायला पाहिजेत आणि नवीन पात्रतांमध्ये सुद्धा बसायला पाहिजेत। ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता आपण जास्त वेळ न घेता थेट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, अमरावती, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा। तर अशा या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल, कारण काल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता GR येऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत। राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा आणि निकालांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नये, ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील। फक्त तुमचे आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याची KYC करा, तर तुम्हाला लवकरच पैसे जमवण्याची शक्यता आहे 20 डिसेंबर पर्यंत।